चांगली दमदार जी सुरुवात आहे टार्गेट जसं मोठं त्या प्रकारे सुरुवात देखील मोठी केली आहे कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावा एकवटल्यात. षटक क्रमांक दुसरा संघाने एक रिव्ह्यू घेतलाय. वाईट साठी हा रिव्ह्यू असेल. बॅट्समन का त्याचा रिव्ह्यू घेतला. बॅट्समन कडनं हा रिव्ह्यू आहे बॅटिंग टीम कडनं. डायरेक्ट रिव्ह्यू सिस्टम आता चेक केलं तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आमच्या अनिलजी टेंबे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या निर्देशाखाली हा चेक केला जाईल. पंचांचा सॉफ्ट सिग्नल चेंडू अगदी सेफ झोन ट्रॅव्हल झालाय. फेअर डिलिव्हरी चेंडू सुरक्षित झोन म्हणून ट्रॅव्हल झाला होता. डॉट बॉल आलाय. चला पंचा डिसिजन हा लास्ट डिसिजन असेल. बॅट्समन ताहीर आपण बऱ्याच ठिकाणी स्पर्धा केलता. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन आणि आपण स्क्रीनवरती देखील चेक केलाय. तर सामना स्टार्ट करा. फेअर डिलिव्हरी आहे. तर दाफलकावर धावा 24 पहिला बॉल डॉट फेकलाय विवेक मात्रे संगणाय घ्या कॅप्टन टीम चेंडू पॅडवरती हात दिला लेग बिफोर LBW मिडल स्टंप वरती पाहायला गेलाय आणि फलंदाज पाद पहिला विकेट मैदान सोडत असताना ताहिर पटेल लागणारा पहिला धक्का सेतू 11 तळोदे संघाला दाफलकावर धावा आहेत 24 या आकड्यावरती. तर पाहिलं गेलं तर पहिलं विकेट मैदान सोडतं ताहिर पटेल. नवीन फलंदाज कैफ कैफला पाहताय. कैफ कमरुद्दीन पाहताय स्ट्रायकर एंड वरती परंतु यावेळी सुरुवात दमदार झाली होती वलीदच्या माध्यमातून. त्यानंतर वलीद पुन्हा नो स्ट्राईक एंड वरती राहिलाय. वलीदला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं असेल कारण की चांगला टच मारा आणि या पहिल्या ओव्हरमध्ये त्याने आक्रमकता दाखवली होती. त्या अनुषंगाने त्या स्ट्राईक वरती आणणं तितकंच महत्वाचं असेल या मॅचमध्ये. या ठिकाणी अगदी कोला टाकले कौतुक करावं लागेल गोलंदाज विवेक मात्रेचं सांगणार घ्या कॅप्टन ऑफ द टीम. पहिल्या ओव्हरमध्ये जरी धावा गेल्या असल्या तरी देखील मागचे सर्व विसरून येणाऱ्या षटकामध्ये मला चांगली कामगिरी करायची आहे आणि ते सांगत असताना पहिले 3 चेंडूवरती 1 विकेट आणि धाव खर्च केली जात नाही. ते पहिले 3 बॉलवरती एकही धाव नाहीये. धावसंख्या स्थिर 24 या आकड्यावरती. काय लाजबाब कमबॅक आहे संगणकाचा. कॅप्टन ऑफ द टीम विवेक मात्रे मैदानावरती कमबॅक करत असताना मागचं सर्व काही विसरून येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या षटकामध्ये चांगली कामगिरी करायची हे सांगत असताना आणखी एक डॉट चेंडू सलग चौथा चेंडू डॉट. 4 बॉलवरती एकही धाव नाहीये. मोठा टार्गेटचा पाठलाग करतो त्या अनुषंगाने सुरुवात मोठी झाली होती म्हणून तू या ठिकाणी कमबॅक का लाजबाब. आता मात्र पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आपलं पकड जास्त निर्माण करत असताना तुम्ही पाहताय आई 11 ओव्हर संघाला मैदानावरती. काय जबरदस्त कमबॅक आहे. विवेक मात्र कौतुक करावं लागेल या मॅच मध्ये. अगदी कोला टाकला जॉकला यू मिस आय डेफिनेटली इट. फलंदाज बाद होतोय. फर्निचर डिस्ट्रॉय. आणखी एक धक्का. धक्का क्रमांक दुसरा. कैफ कमरुद्दीन मैदान सोडतोय. लागणार दुसरा धक्का सेतू 11 तळोदे संघाला. तर आता 5 चेंडूचा विचार केला 2 विकेट धाव खर्च एकही केले जात नाही. मेडन षटक या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाहिलं गेलं तर या स्पर्धेमध्ये मेडन षटक पाहिलं आपण परंतु हा कारण दुसऱ्यांदा होईल का विवेक मात्रेच्या माध्यमातून कारण की पाहिलं गेलं तर 5 चेंडूवरती एकही धाव नाही. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक दुसरं पॉवर प्ले षटक आहे आणि एकही धाव त्यानं खर्च केले आतापर्यंत. काय लाजबाब कमबॅक आहे.
विवेक मात्रच्या माध्यमातून. शेवटचा बॉल असेल, मैदान षटक असेल का? हा चेंडू पहा शरीरावरती आदळला, धाव नाहीये. शेवटचा बॉल देखील डॉट. एकदा जोरदार टाळ्या गोलंदाज विवेक मात्रसाठी, कारण की मैदान षटक पाहिलं हा कारनामा दुसऱ्यांदा घडताना पाहिला आपण या स्पर्धेमध्ये. आणि विवेक मात्रने हाताळलाय या ठिकाणी विकेट मैदान, कारण की 2 विकेट आल्या, धाव एकही खर्च केली जात नाहीये. म्हणजे मैदान षटक पाहिलं, अफलातून कामगिरी आणि कमबॅक जबरदस्त पाहायला मिळालं, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये